आगे बढ़े, हम तुम्हारे साथ हैं। भुजबल साहब तुम आगे बढ़े, हम तुम्हारे साथ हैं। ओबीसी एक सुटीचा, ओबीसी एक सुटीचा। भुजबल साहब तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। आदरणीय भुजबल साहब तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। जय ज्योति, जय क्रांति, जय ज्योति, जय क्रांति, जय ज्योति, जय क्रांती। अखिल भारतीय समता परिषदेचा, जय हो, अखिल भारतीय समता परिषदेचा जय हो। या महायुती सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय, या महायुती सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय, अजित पवारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय, अजित पवारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय। महायुती सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, तमाम ओबीसी समाजाचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब कालच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये त्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आलं। आदरणीय भुजबळ साहेबांनी कधी मंत्रिपदाची अपेक्षा केली नव्हती, आता पण केली नव्हती, परंतु ज्या पद्धतीने त्यांना वागणूक देण्यात आली अजित पवार गटाने, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, त्यामुळं या ठिकाणी सर्व ओबीसी समाज दुःखी झालेला आहे। मागच्या काळामध्ये ओबीसीचा आवाज म्हणून गेल्या 40 वर्षापासून भुजबळ साहेब अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर देशात ओबीसीचं काम करतात। ज्या वेळेस ओबीसीवर अन्याय होईल, अत्याचार होईल, त्यावेळेस मंत्रिपदाची तमा न बाळगता आदरणीय भुजबळ साहेब रस्त्यावरची लढाई लढतात, सभागृहातली लढाई लढतात। एकमेव असं नेतृत्व आहे आदरणीय भुजबळ साहेब जे की ओबीसीसाठी सभागृहात पण आणि रस्त्यावरची पण लढाई लढतात। हे करत असताना आपण पाहिलं मागचे काही आंदोलन ओबीसी झाले होते, त्या आंदोलनामध्ये देखील महाराष्ट्रभर आदरणीय भुजबळ साहेबांनी हा ओबीसी एकत्र करण्याचं काम केलं आणि महायुती सरकारला जे काय आज 200-250च्या आसपास बहुमत मिळालेलं आहे, त्या बहुमताच्या पाठीमागे संपूर्ण ओबीसी समाज, मायक्रो ओबीसी समाज राहिलेला आहे। ओबीसी समाजानं खरडून मतदान केल्यामुळे आज यांना बहुमत मिळालेलं आहे। तसं राष्ट्रवादी पक्षाचं जर पाहिलं अजितदादा गटाचं तर 20 आणि 22 आमदाराच्या पुढे आमदार त्या ठिकाणी निवडून येण्याची अपेक्षा नव्हती, परंतु मधल्या आंदोलनाच्या काळामध्ये भुजबळ साहेब जे महाराष्ट्रभर फिरले आणि ओबीसी एकत्र करण्याचं काम केलं आणि आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून हा ओबीसी समाज महायुतीच्या पाठीमागे उभा टाकला, त्यामुळे त्यांना एवढं बहुमत मिळालं। निश्चितच अजितदादांनी या गोष्टीचा विचार करावा। फडणवीस साहेब म्हणतात ओबीसीचा डीएनए म्हणजे भाजपचा डीएनए ओबीसी आहे, परंतु मग हा डीएनए कुठे गेला तुमचा? आता ज्यावेळेस मंत्रिमंडळ निवडत असताना ज्या माणसांनी आज अख्खा मराठा समाज एक समाज अंगावर घेतला आणि महायुतीच्या पाठीमागे ओबीसी समाज नेऊन बसवला, अशा वेळेस त्यांना डावलण्याचं काम या महायुती सरकारने केलेलं आहे। निश्चितच आता म्हणतात की राज्यसभेवर जा, परंतु भुजबळ साहेब हे राज्यसभेवर जाताना आधी सांगितलं होतं त्यांनी, मी आधी जातो, परंतु यांनी सांगितलं का विधानसभा लढवा, विधानसभा लढवला तर आपल्याला याचा फायदा होईल, ओबीसी तुमच्यामुळे एकत्र येईल। आणि आता अशा वेळेस अचानक भुजबळ साहेबांना सांगतात की तुम्ही मंत्रिमंडळाच्या आदल्या दिवशी की तुम्ही राज्यसभेवर जा, मग हा तिथल्या मतदाराचा आणि ओबीसी समाजाचा या ठिकाणी अपमान आहे। आणि भुजबळ साहेबांनी कधी मंत्रिपदाची तमा बाळगलेली नाही। मागच्या आंदोलनाच्या काळात त्यांनी राजीनामा देऊन रस्त्यावरची लढाई करण्यासाठी ते राजीनामा देऊन बाहेर पडले होते। जर त्यावेळेस जर मंत्रिपद हवं असतं तर त्यांनी राजीनामा न देता रस्त्यावरची लढाई लढली असते, परंतु जी वागणूक त्यांना अजितदादा पवार गटाने दिलेली आहे, राष्ट्रवादीने दिलेली आहे, एक सिनियर नेता 77 वय आज त्यांचं आहे आणि अभ्यासू आणि सभागृहातला सिनियर नेत्याची जर अशी वागणूक देत असत राष्ट्रवादी काँग्रेस, मंत्रिपदापेक्षा आम्हाला त्यांचा सन्मान महत्वाचा आहे। भुजबळ साहेबांना जी वागणूक दिली ती भुजबळ साहेबांना वागणूक दिलेली नाही, तर तमाम ओबीसी समाजाला ती वागणूक दिलेली आहे। त्यामुळे ओबीसीचा कुठेतरी त्यांनी आवाज दाबण्याचं काम या सभागृहात केलेलं आहे आणि या माध्यमातून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळात हाच ओबीसी समाज जो महायुतीच्या पाठीमागे उभा टाकलेला आहे तो भुजबळ साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला निश्चित कुठं काय जाईल हे तुम्हाला दिसण्याचं राहणार नाही। त्यामुळं या महायुती सरकारचा मी ओबीसी सगळ्या संघटनेच्या वतीनं आज बीड जिल्ह्यामध्ये जाहीर निषेध करतो। थँक्यू। आगे बढ़े, हम तुम्हारे साथ हैं। भुजबळ साहब तुम आगे बढ़े, हम तुम्हारे साथ हैं। ओबीसी एक सुटीचा, ओबीसी एक सुटीचा। भुजबळ साहेब तुम संघर्ष
तुम्हारे साथ हैं आदरणीय भुजबळ साहेब तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं जय ज्योति जय क्रांति जय ज्योति जय क्रांति जय ज्योति जय क्रांति अखिल भारतीय समता परिषदेचा जय हो अखिल भारतीय समता परिषदेचा जय हो या महायुती सरकारचं करायचं काय खाली मुंडका वर पाय या महायुती सरकारचं करायचं काय खाली मुंडका वर पाय अजित पवारचं करायचं काय खाली मुंडका वर पाय अजित पवारचं करायचं काय खाली मुंडका वर पाय महायुती सरकार